सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 119 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगापासून आपण आचार मालिकेचे सूत्रचं वचन चिंतन करायला सुरुवात केलेली आहे। आचार प्रकरण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेतही धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेली जी आचार प्रणाली आहे, जी तत्व प्रणाली आहे, ती आपण सांभाळू शकतो, करू शकतो। 289 सूत्रांपैकी 238 सूत्रांचं आपण आचार या प्रकरणातील चिंतन केलं आणि मागील सत्संगापासून आचार मालिका आपण सुरू केलेली आहे। जोपर्यंत आपण धर्माचा अभ्यास करत नाही आणि अभ्यासाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेले जे विषय आहे, मग आचार प्रणालीचे असो, तत्व सिद्धांताचे असो, विचाराचे असो, ते जर आपण समजून घेतले नाही तर धर्माविषयी आपल्या मनामध्ये खूप शंका, गैरसमज असतात आणि त्यातूनच मग हे आपल्या धर्मात बसतं का, आपल्या तत्वात बसतं का, आपल्या आचारात बसतं का, या आपल्या धर्मात सांगितलेलं नाहीये, असे प्रश्न निर्माण होत असतात। खरं म्हणजे धर्म हा आहे परमेश्वराचा आणि परमेश्वर जो आहे तो चैतन्य परमेश्वर, जे सर्व देवतेच्या पलीकडचा, आणि म्हणून त्यामध्ये जे सामावलेलं आहे ते कशातच सामावलेलं नाही। त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये, परमेश्वराच्या आचार विचार प्रणालीमध्ये आणि परमेश्वराच्या धर्मामध्ये या विश्वातल्या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत आणि म्हणून परमेश्वराने सुद्धा अशी कोणती गोष्ट सांगितलेली नाही असं आपल्याला आढळत नाही। कोणाच्या तरी भक्ताच्या प्रश्नाच्या निमित्ताने काही प्रसंगानुरूप काही प्रसंग उभे करून परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं, परंतु आपण ते तत्वज्ञान जसं आहे तसं न जाणल्यामुळं आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था किंवा प्रश्न निर्माण होतात की आपल्या तत्वात बसतं का, या आपल्या धर्मात असतं का, बसतं का। ही चौकट जी आपण बनवून घेतलेली ती खरी म्हणजे अन्यथा ज्ञानाची। परमेश्वर स्पष्ट सांगतात की ह्या धर्मामध्ये सगळे शास्त्र आहे, फक्त हे शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र हे कोणत्याही शास्त्रामध्ये, कोणत्या धर्मामध्ये तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, कारण ते नाहीये। आणि म्हणून त्या अनुषंगाने जर घेतलं तर आपल्या शास्त्रामध्ये सर्व जगातल्या शास्त्रांचा सार तर आहेच आहे, परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून, व्यावसायिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून आणि इतरही अनेक विषय आपल्या जनमानसामध्ये जे आहे रुजलेले, परंपरागत असेल, रूढी परंपरेचे असेल, कोणत्याही गोष्टी घ्या, त्या सर्व गोष्टी धर्मामध्ये आहे। पण आपल्या तत्वज्ञान आपण जसं आहे तसं न अभ्यासल्यामुळं आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात। अनेक सद्भक्त सत्संग ऐकल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतात। त्यापैकीच एका सद्भक्तांनी अशी प्रतिक्रिया दिली, कमी जी जीवनशैली आहे माझी, मी सकाळी पहाटे स्मरण करण्याचा प्रयत्न करायचा जितका होईल तितका, कारण सत्संग ऐकून ऐकून ती मानसिकता तयार झाली। नंतर मग मी सकाळी योगाला जायचं, एक्सरसाइज करायची, मग आपले कौटुंबिक जीवनातल्या ज्या जबाबदारी आहे कामाच्या अनुषंगाने त्या पूर्ण करायच्या, सकाळ संध्याकाळची देवपूजा, आणि दिवसभरात कधीतरी एखादा सत्संग ऐकणे, वाचन करणे, अभ्यास करणे, असा दिनक्रम व्यवस्थित चालू होता। परंतु कोणी भिक्षुक असेल, कोणी वासनिक असेल, ते भेटले आणि त्यांनी त्यांच्या मनावरती असं बिंबवलं की योग हा जो विषय आहे व आपल्या धर्माचा विषय नाही, म्हणून आपण योगा करू नये। किंवा त्यांनी काही उदाहरणं दिले की आपल्या धर्मामध्ये सर्व नकारात्मक बाजू आहे, होकारात्मक बाजू दिसत नाही किंवा खूप कमी आहे, आणि म्हणून आम्ही आपल्या धर्मापेक्षा इतर जे हॅपी थॉट्स वगैरे इतर जे काही संस्थांनी काही गोष्टी चालू केलेल्या आहेत तिथं जात असतो
तुम्ही पण चला. परंतु ते सद्भक्त त्यांनी मला फोन केला, बरीच वेळा चर्चा झाली आणि त्यातून त्यांच्या सर्व शंका फिटल्या. खरं म्हणजे अत्यंत अज्ञान आणि अन्यथा ज्ञान आहे. कारण आपला धर्म आपण न समजल्यामुळं, न समजून घेतल्यामुळं, न जाणल्यामुळं अशा गोष्टी आपल्याला निर्माण होत असतात. आणि कोणीतरी आपल्याला सांगितल्यामुळं, आपल्याला ती गोष्ट माहीत नसल्यामुळं आपण त्याच्या पाठीमागे धावतोय. म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान, हे तत्वज्ञान जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा नकारात्मक एकही गोष्ट दिसणार नाही तुम्हाला, एकही गोष्ट नाही. सर्व काही तत्वज्ञान आहे होकारात्मक, जीवाच्या हितासाठी, ऊर्ध्वगतीचं, जीवाच्या भल्यासाठी. आणि परमेश्वराचं अस्सल तत्वज्ञान आहे, खरं तत्वज्ञान आहे. हे बाकीच्या ज्या गोष्टी संस्था आहे, सारे इकडून तिकडून ओढून निर्माण केलेली एक संस्था आणि त्याला एक विशिष्ट असं नाव, लेबल चिटकवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे. परंतु आपल्याला आपलं तत्वज्ञान माहीत नाही, आपल्याला आपलं धर्म माहीत नाही, त्याची व्यवस्थितपणे गुरुजनांकडून समजून उमजून आपण घेतलेलं नाही आहे. त्याचा अभ्यास न केल्यामुळं आपल्याला अशा छोट्या मोठ्या आजूबाजूच्या गोष्टींचं आकर्षण निर्माण होत असतं. कारण काही संस्थांनी, काही अन्य साधू संत आहे, त्यांनी अशा काही गोष्टी डेव्हलप केल्या आहेत की त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी ती विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवतात. जे कुठंच जोडल्या गेलेलं नाही, ज्यांना काही माहीतच नाहीये, ते लोक मात्र तिथं रमतात किंवा जोडल्या जातात. परंतु आपल्यासारख्या एखाद्या साधकांनी या अशा गोष्टीचं आकर्षण निर्माण व्हावं, हे खरं म्हणजे त्या साधकाचं अपयश, त्या साधकाचं अज्ञान आहे. राहिला योगा हा विषय, परमेश्वराने स्पष्ट सांगितले, व्यायामे वायुतुटे. एक माळी असतो, त्याला सर्पदंश होतो. सर्पदंश झाल्यानंतर त्याचे बायको असेल, नातेवाईक असेल, रडत असतात. परमेश्वराचे काही साधक आचार्य किंवा अजून कोणी भिक्षेला जात असताना ते सहज त्यांच्यामध्ये बोलतात की जर हे आता हे देवाकडे घेऊन जातील आणि देव यांना जिवंत करतील, तिथल्या लोकांवर च्या कानावरती परमेश्वराचं ईश्वरत्व, परमेश्वराचं जे उपाधी पण आहे ते त्यांच्या कानावर गेलेलं असतं. आणि म्हणून त्यांच्यातलाच कोणीतरी असा बोलतो की असे असे ईश्वर पुरुष स्वतःला म्हणावतात, तर खरंच ईश्वर आहे का, चला आपण घेऊन जाऊ. परमेश्वराचं त्यावेळेस अवस्थान विरुळलं असतं आणि मग त्या मेलेल्या माळ्याला ते घेऊन येतात परमेश्वराकडे. परमेश्वर गुंफेत असतात बाहेर. त्याला ठेवल्यानंतर त्याची बायको रडते, खूप मुलं आहे, खूप स्वयंपाक करावा लागतो, खूप कमवावं लागतं, मी एकटी काही करू शकत नाही, खूप आकांताने रडते. आणि त्या रडण्याचा परिणाम बाईसांवरती होतो. बाईसांना त्याची दया येते आणि बाईसा मग देवाला विनंती करतात की देवा असं असं आहे तर करा. आता परमेश्वर सर्वज्ञ आहात, त्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे. मग ते आपलं स्वतःचं चरणतीर्थ बाईसांना सांगतात की त्यांच्या अंगाला लावा. ते केल्यानंतर त्याचे डोळे उघडतात, तो जिवंत होतो पण उठत नाही. म्हणून परत बाईसा देवाकडे जातात आणि विनंती करतात की ते असं असं उठत नाही, तो फक्त डोळे उघडले, तर तुम्ही तिथं चला. आणि म्हणून देव तिथं जातात, तो उठतो. उठल्यानंतर सर्व आनंद व्यक्त करतात, देवाच्या ठिकाणी पूजा वगैरे, दंडोत वगैरे करून निघून जातात. तो शेतकरी असतो, मग दररोज तो शेतामधले काही फळं असतील, पिकं असतील, काही भाजीपाला असेल किंवा फुलं असतील, ती देवाच्या साठी आणायचे, देवाच्या उपयोगीसाठी लावायच्या. मग एकदा तो सहज म्हटला की माझं पोट फुगतंय, मला त्रास होतोय. मग देवाने तिथं सूत्र सांगितलं, व्यायामे वायुतुटे, व्यायाम करत चला म्हटले. आणि आपल्या धर्मामध्ये व्यायाम करणं हे अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. कारण त्यांनी कर्मनाश होत असतो आणि कितीतरी साधक दंडोत घालत असतात. या चरित्रामध्ये गेल्यानंतर 500 दंडोत घालायच्या. काही चुकी झाली आचार्यांकडून तर शिक्षा पण करून परमेश्वर 500 दंडोत त्यांच्याकडून करून घ्यायचे.
आता आपण असा विचार जर केला का त्यावेळेचे साधक ते करतात, पण असं नाही. आजही कितीतरी साधक भिक्षुक दंडवताचा विधी हा पार करत असतात. कोणी 100, कोणी 1 गाठी, कोणी 2 गाठी, कोणी 500 गाठी अशा दंडोत करत असतात. त्यातलं एक नाव घेण्यासारखं आहे, नाव सांगणार नाही, परंतु औरंगाबादचे सद्भक्त आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये त्यांना शुगर झाली आणि ती शुगर झाल्यानंतर डॉक्टरांनी ते सांगितल्यानंतर घरच्यांना खूप चिंता वाटायला लागली, भीती वाटायला लागली आणि त्यांना सुद्धा विचार पडायला लागला की मला आजपर्यंत कधी त्रास झाला नाही ना अचानक शुगर झाली म्हणजे आता हा खूप मोठा काही आजार आहे. पण डॉक्टरनी सांगितलं एक व्यायाम जर केला तर यातून या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळू शकतात किंवा त्यातून बाहेर पण पडू शकतात. म्हणून त्यांनी दंडोत घालायला सुरुवात केली. 5 दंडोतापासून सुरुवात केल्यानंतर 10, 20, 25, 50, 100 अशा दंडोतापर्यंत त्यांची मजल दररोज वाढत वाढत गेल्यानंतर आपण विचार करणार नाही ते आज 1000 दंडोत दररोजचे घालतात. वासनिक अवस्थेत असलेली एक सद्भक्त व्यक्ती दररोज 1000 दंडोत घालतात. एक ऐकणंच आपल्यासाठी एक नाविन्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, परंतु आपल्यासाठी ते प्रेरणादायी आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं, ग्रुपवरती सुद्धा त्यांनी पोस्ट टाकली होती. त्यातून ते आजारातून तर दूर झालेच झाले, परंतु एक धर्माचा आचार ते पाळायला लागले. राहिला योगा हा विषय, हा एक व्यायामाचा प्रकार आहे. परमार्ग परमपूजनीय संतोष नावाचे परमेश्वराच्या सन्निधानातले एक भक्त होते आणि ते पूर्वश्रमीचे योगा आचार्य, योगा गुरु होते. परंतु जेव्हा परमेश्वराची त्यांची भेट झाली, देवाने त्यांना अशा पद्धतीचा योगा दाखवला किंवा अशा पद्धतीचं सांगितलं का तो योगा त्यांनी कधी ऐकलेला नव्हता आणि पाहिलेला नव्हता. ते परमेश्वराकडे आकर्षित झाले आणि ते संतोष नावाचे जे सद्भक्त आहे ते परमेश्वराला अनुसरले. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानात जे अनुसरलेले सद्भक्त आहे 11, त्यातले ही एक संतोष नावाचे सद्भक्त आहे. म्हणजे योगा आपला नाही, व्यायाम आपला नाही, आपण हे करू नये, आपण तिकडे जाऊ नये, या ज्या गोष्टी या सर्व भ्रामक गोष्टी आहे. हा देवतेच्या अनुषंगाने परमेश्वरांचे नियम लावून टाकलेले ते आपण नपाळते या सत्संगामध्ये सविस्तरपणे बघितलेले, काय करावं आणि काय नाही करावं. कारण काही धर्मवेडे लोक असतात अन्य, आणि धर्माचं अज्ञान असल्यामुळं योगा हा व्यायामाचा प्रकार न घेता ते एक धर्माचा प्रकार घेतात. म्हणून अन्य धर्मीय योगाकडे गैरसमज करून योगा करत नाही. पण आपलं तसं नाही आहे. परत कोणीतरी सांगितलं परमेश्वराने पहाटेचं स्मरण करायला लावलं, एक प्रहर म्हणजे 3 ते 6. आपण व्यवसाय करतो, नोकरी करतो, काहीतरी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतो. जर आपण 3ला उठलो आणि 3 तास स्मरण केलं, एक तर आपण बसू शकत नाही, आपल्याला ती सवय असायला पाहिजे. परंतु ते हट्टापायी जर केलंच आपलं तर दिवस पूर्ण डिस्टर्ब होतो. दिवसा आपण काम करू शकत नाही, व्यवसाय करू शकत नाही व्यवस्थित, तेवढं परत झोप आपण कव्हर करू शकत नाही. परत शहरीकरण झालेलं आहे. या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या व्यसनापायी आपण वेळेत झोपू शकत नाही. जर तुम्ही 8ला झोपले, 9ला झोपले तर तुम्ही पहाटे 3ला उठून 3 ते 6 स्मरण करू शकतात. पण तुम्ही झोपतात जर 11 वाजता तर 3ला नाही उठू शकत. परंतु मग उठायचंच नाही असं नाहीये, पण आपल्याला जेवढं झेपेल तेवढं आपल्याला करता येईल तेवढं केलं पाहिजे. आणि म्हणून पहाटेचं स्मरण अत्यंत महत्वाचं आहे. परमेश्वरांनी स्पष्ट स्वतः सांगितलेलं आहे. तर तुम्ही अर्धा तास, 1 तास, पाऊण तास स्मरण करू शकता. परत आराम करून सकाळी 6:30ला, 6ला, 7ला उठू शकता. आणि जे आपला दिनक्रम आहे मग तो योगाचा असेल, व्यायामाचा असेल, आणखीन दंडोत घालण्याचा असेल, ते करू शकता. दिवसभरामध्ये जो बी आपली जबाबदारी ती पार पाडू शकता. परंतु ते स्मरणाच्या हट्टापायी आपण व्यायाम बंद करणं आणि त्या व्यायाम बंद करण्यातून आपली जी अस्वस्थता निर्माण करून आपण धर्म सांभाळायला सक्षम न राहणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आपण धर्मामध्ये काय आहे काय नाही हे न जाणल्यामुळं आपल्या मनामध्ये या भ्रामक विषय निर्माण झालेले आहे. फक्त अन्य ठिकाणी जेव्हा योगाला जातात तर त्यांच्या पद्धतीनं अन्य प्रार्थना वगैरे ते म्हणायला लावतात. आपण आपली प्रार्थना म्हणायची, कारण मी योगा करतो असं काही नसतं. ती स्वस्थता चित्तता जर तुम्हाला लाभली तरच तुम्ही स्मरण करू शकता, सक्षमपणे धर्म सांभाळू शकता.
आजकाल ही जी जीवन प्रणाली आहे ती अत्यंत चुकीची झालेली आहे. आपल्याला जेवढं शारीरिक कष्ट असायला पाहिजे ते नसल्यामुळं आपल्या शारीरिक व्याधी निर्माण झालेल्या आहे आणि त्यामुळं अस्वस्थता आजाराचं प्रमाण वाढलंय. म्हणून आपल्याकडून स्मरण साधल्या जात नाही. व्यायाम दंडोताच्या अनुषंगाने काही आचार असेल तो साधल्या जात नाही. अभ्यासाच्या अनुषंगाने आपल्याला ते साधल्या जात नाही. म्हणून आपल्याला ही जीवन प्रणाली समजून घेणं आणि त्या पद्धतीनं राहणं अत्यंत गरजेचं आहे. राहिला नकारात्मक विषयाचा, त्यांनी उदाहरण दिलं प्रायचित्ताचं. प्रायचित्तामध्ये आपण काय म्हणतो, चतुर्विध दुःख करतो की परमेश्वरा मी असा आहे, मी वंचक आहे, मी स्वार्थी आहे, मी नालायक आहे, मी असा आहे, मी तसा आहे. तर हे करून करून म्हणे आपण तसंच फील करतो स्वतःला. मला सुद्धा माझे काही भक्तांनी असे प्रश्न केले होते की ते प्रायचित्त म्हणून म्हणून माझ्यावरती तसा परिणाम होतोय. परिणाम नाही होत, ते खरं आहे, ते आपल्याला लक्षात येतंय, त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. परंतु परमेश्वरांनी सांगितलेलं एक सूत्र घेऊन जर आपण पळालो तर आपली नक्कीच गल्लत होईल. परमेश्वर स्पष्ट सांगतात, दुःख केलं तर कर्माचा नाश होतो, अनंत कर्माचा नाश होतो, आणि आनंद व्यक्त केला तर पुण्याचा नाश होतो. मग दुःख कशाचं करायचं आणि आनंद कशाचं व्यक्त करायचं हे आपल्याला न समजल्यामुळं आपण या नकारात्मक विचारामध्ये गेलो आणि धर्म हा नकारात्मक आहे फक्त प्रायचित्ताच्या त्या प्रार्थनेवरून आपण समजून घेतला. परंतु सूत्राचा अभ्यास न केला, धर्मतत्वज्ञानाचा, आचाराचा, विचाराचा अभ्यास न केल्यामुळं किंवा कोणाकडून योग्य व्यक्तीकडून ते गुरूंकडून ते न समजून घेतल्यामुळं अशी आपली भावना होते. आणि मग आपण अन्य हे साधू लोकांनी जे केलेले जे प्रोग्राम आहे, मग ते स्वाध्याय असेल, काही हॅपी थॉट्स असतील किंवा ते श्री श्री रविशंकर यांचं काहीतरी प्रोग्राम असतो, तर असे काही जो प्रोग्राम त्याच्याकडे आकर्षित झालेले दिसतात. परंतु आपल्यासारखं श्रेष्ठ तत्वज्ञान, आपल्यासारखं होकारात्मक तत्वज्ञान, आपल्यासारखी जीवन जगण्यासाठी जी तत्वप्रणाली परमेश्वरांनी सांगितली सुंदर अशी, ती कुठेही तुम्हाला सापडणार नाही. ते तर ओढून ताडू नये. इथं मात्र खणखणीत खरं नाणं आहे. परमेश्वर स्वतः जीवासाठी अवतार घेतात आणि अवतार घेतल्यानंतर वाडी फिरून हे तत्वज्ञान स्वतःच्या श्रीमुखाने सांगतात. हे सत्यपणाचं प्रमाण आहे. ते इकडून घे, तिकडून घे, याच्याकडून घे, त्याच्याकडून घे, असं करून त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला आणि तो आपल्यावरती लादला ना आपण तिकडे आकर्षित होतो. याचा अर्थ आपण विकल्पात जातोय, आपण धर्मापासून जातोय, लक्षात घ्या. म्हणून आनंद व्यक्त करायचा की आज आपण सकाळी पहाटे उठलो, माझ्या हातनी खूप चांगला स्मरण झालं, खूप चांगला अभ्यास झाला. मी देवपूजा करत असताना खूप सुंदर अशी देवपूजा करता करता मी लीळा आठवल्या. एखादी साधू संत आले, शास्त्र चर्चा झाली, किंवा एखादी चांगल्या साधकाच्या ठिकाणी, चांगल्या पात्राच्या ठिकाणी अचानक अशी परमेश्वरांच्या कृपेने आपली क्रिया झाली, त्याचा आनंद जर व्यक्त केला तर पुण्याच्या राशीनं असतात. आणि दुःख अनंत जन्मात, अनंत सृष्टीत परमेश्वरा तू सांगितलेलं तत्वज्ञान, तू दिलेला बोध मी न सांभाळण्यामुळं मी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलोय, दुःखात अडकलोय, आजच क्षणोक्षणी पावलो मी तेच करतोय, याचं दुःख करायचं. आज तुम्ही मला बोध दिला, जाणीव दिली, चार पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षात आणून दिलंय, आणि तरीही माझ्याच्याने त्याग होत नाही, तरीही मला धर्म जसा आहे तसा सांभाळता येत नाही, याचं दुःख करायचंय. आणि ते दुःख करता करता आपल्याला ती जाणीव पण झाली पाहिजे. पण नकारात्मक आणि होकारात्मक विचारामध्ये जर आपण गेलं तर एकही असं सूत्र, एकही अशी लीळा, एकही असा दृष्टांत नकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जात नाही, आपल्याला अंधश्रद्धेकडे घेऊन जात नाही, आपल्याला कर्मकांड विधीकडे घेऊन जात नाही. परमेश्वरांनी त्याच्यासाठीच हे नष्ट करण्यासाठी किंवा हे नाकारण्यासाठीच अवतार घेतलाय. अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, विधी असेल, 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते, त्याला राजाश्रय भेटला, म्हणून परमेश्वरांनी त्यावेळेस अवतार घेतलेला आहे 12व्या शतकामध्ये. श्रीकृष्ण महाराजांनी तेच सांगितलंय, धर्माची जेव्हा ग्लानी होते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात. प्रत्येक युगामध्ये अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतात आणि खरं तत्वज्ञान, होकारात्मक तत्वज्ञान, जीवाच्या हिताचं तत्वज्ञान, ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान प्रस्थापित करतात परमेश्वर. पण आपल्या मनामध्ये जे संभ्रम आहे, जे गैरसमज आहे, जे अज्ञान आहे, हे आपलं अज्ञान आहे, आणि त्यामुळं आपल्याला ते माहीत नसल्यामुळं त्या अडचणी निर्माण होतात.
तर आपल्या डोक्यातून आपण हे काढून टाकलं पाहिजे की हे आपल्या धर्मात आहे की नाही, हे बसतं की नाही, समजून घेतला पाहिजे तो विषय. आणि संशोधनात्मक पद्धतीने जर धर्म सांभाळला किंवा धर्म समजून घेतला तर नक्कीच या गैरसमजातून किंवा या चुकीच्या विषयापासून आपण दूर जाऊ आणि आपला धर्म सक्षमपणे आपण समजून घेतल्यामुळं पाळू शकतो, कृतीवर नेऊ शकतो. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हॅपी थॉट झालं, जगामध्ये आपल्या तत्वज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही. कारण जगामध्ये परमेश्वराच्या पलीकडं कोणी नाही, याचा अर्थ त्यांचं तत्वज्ञानाच्या पलीकडं काहीच नाही आहे. हे समजून घ्या, हे जाणून घ्या. त्याच्या अलीकडचं आहे सारं. आणि त्यांनी जर आपण आकर्षित होत असेल तर याचा अर्थ आपल्याला पलीकडचं म्हणजे परमेश्वराचं तत्वज्ञान माहीत नाही, त्याची जाणीव नाही आहे. आणि शेवटच्या मागच्या सत्संगामध्ये आपण त्या सूत्रावरती थांबलो होतो की सकळही सामग्र्या परित्यज्योनी येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. सकळही सामग्र्या म्हणजे ही जी सकळ सामग्री वेगवेगळ्या पद्धतीची असते. कर्मकांड असतात, विधी असतात, काहीतरी आपल्याला काहीतरी कला येत असते, काहीतरी आपल्याकडे सामग्री असते ती कशाच्या तरी पाककला असेल, गायन कला असेल, काही आणखीन काहीतरी अशा वेगवेगळ्या कला असतात. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय बहुरत्ना वसुंधरा, या वसुंधरेमध्ये अनेक रत्न आहे, अनेक कला आहे. त्या जर आपल्याला येत असेल, तांत्रिक मांत्रिक मंत्र वगैरे येत असेल तर त्याचा सर्वाचा त्याग करायला सांगितला परमेश्वर. कारण तो विकल्प आहे. येथीच्या म्हणजे परमेश्वराच्या तत्वज्ञानामधून संशोधन केलं पाहिजे, शोधलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. ते मग वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, जीवाच्या हिताच्या अनुषंगाने, जीवाच्या आचार विचाराच्या अनुषंगाने त्यातलं मर्म आपण काढलं पाहिजे. ते परमेश्वर स्पष्ट सांगितलं, येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. म्हणजे सर्व सामग्रीचा त्याग तर करावाच. त्याग का करावा तर त्यात काहीच नाहीये. पुन्हा आपण पुराण आहे, कुराण आहे, बायबल आहे, आणखीन इतर धर्म आहे, इतर अनेक विचाराच्या ग्रंथ प्रणाली आहे, 18 पुराणे ऋषी मुनींनी लिहून ठेवलेले भरपूर असं साहित्य आहे. त्यात वेळ न घालवता त्याचा त्याग करून येथीच्या म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेल्या ब्रह्मविद्या शास्त्राचं जे आहे त्याचं संशोधन करावं. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये संशोधन करून ते सखोल असा अभ्यासावं, शोधावं. आणि अभ्यास करताना सुद्धा जर तुम्ही सायंटिफिक म्हणजे संशोधक वृत्तीनं जर ते संशोधन करून आपण जर शोधलं तत्वज्ञान तर आपल्याला त्यातलं काहीतरी कळतं, काहीतरी समजतं किंवा काहीतरी हातात भेटतं. नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं, गोष्टी रूपात एक संस्कार आहे, एक करायचंय, वाचायचंय म्हणून जर केलं तर काही भेटणार नाही, काही कळणार नाही. म्हणून परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची आपल्याला जे ज्ञान आहे ते दिलेलं आहे, त्याची जाणीव करून घेणं आपलं काम आहे. आणि ती जाणीव आपण योग्य व्यक्तीकडून, आपल्या गुरुजनांकडून समजून घेणं, जाणून घेणं हे गरजेचं आहे. यावरती अगोदरही काही सत्संगामध्ये आपण प्रकाश टाकलेला आहे. कारण जर व्यवस्थित एखादा विषय समजून नाही घेतला तर आपण तो चुकीच्या पद्धतीनं समजून घेतो, जाणून घेतो, अधिक दुसऱ्यांना सांगतो आणि तो चुकीच्या पद्धती धर्माच्या नावाखाली खपवल्या जातात. आज अनेक अशा गोष्टी आहे धर्मामध्ये, परंतु त्यापाशी सावध राहायचं असेल, त्यापासून वाचायचं असेल तर आपण स्वतः धर्माचा अभ्यास करणं, येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे परमेश्वराने सांगितले या सूत्राचं जर पालन केलं तरच आपण त्यापासून वाचू शकतो. आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काय तत्वज्ञानात बसतं, काय नाही बसत, काय केलं तर फायदा आहे, काय नाही केलं तर तोटा आहे, काय परमेश्वरांनी नाकारलंय, काय परमेश्वरांनी करायला लावलेलं आहे, याचं जर व्यवस्थितपणे जर आपण तक्ता तयार केला तर आपल्या मनामध्ये हे जे संभ्रमावस्थेचे जे प्रश्न आहे हे कधी येणार नाही. त्या साधकांना जेव्हा समजून सांगितलं तेव्हा त्यांनी शब्द दिला की मी सकाळी आता उठत जाईल, स्मरण करत जाईल, बरोबर योगाला जात जाईल, सर्व पद्धतीनं जितका वेळ आपल्याला धर्माला देता येईल वाचन करणं, सत्संग ऐकणं, प्रश्न निर्माण करणं, संग्रह रूपात असण्यासाठी काही सूत्रांचा संग्रह करण्यासाठी सांगितलेले सूत्र, न करण्यासाठी सांगितलेले सूत्र, असे वेगवेगळे जर आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर त्याचा विचार केला तर ते आपल्याला अधिक लवकर लक्षात येतं. एखादा विषय जर तुम्ही लिहिला तर तो लगेच लक्षात येतो. म्हणून आपल्याला शाळेमध्ये शिक्षक गृहपाठ सांगायचे का घरून लिहून आणा. का लिहून आणा तर तो एक अभ्यासाचा प्रकार आहे.
लिहिताना आपण एकाग्र होतो, आपल्या मन बुद्धी चित्त एकाग्र करून आपण ते लिहित असतो, म्हणून आपल्याला ते लक्षात येत असतं. म्हणून आपण सूत्र लिहून काढले पाहिजे, ते संग्रहित ठेवले पाहिजे, तेव्हा ते आपल्याला लक्षात येईल. आणि या संभ्रमावस्थेतून आपण बाहेर पडू. आपल्याला काय पेलवतंय, आपल्याला काय करता येतंय, काय नाही करता येत, त्या पद्धतीनं संशोधन करून आपण आपल्या पद्धतीनं आपली जीवन प्रणाली ठरवली पाहिजे आणि धर्म तत्वज्ञान सांभाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे. यशनात्र त्याजावे हे आता अवघड जरी असलं तरी ती कुशलता, ती व्यावहारिकता जर आपण पाळली तर नक्कीच या गोष्टीपासून आपण धर्मतत्वज्ञान पाळू शकतो. तिघांचा त्याग करायला लावला परमेश्वराने, आणि हे तिन्ही त्याग हे अत्यंत अवघड असतात. किती मोठे साधक जरी असेल तरी यातून बाहेर पडणं एवढं सोपं नसतं. जगातून समाजातून मिळणारा आपल्याला मान सन्मान याची या जीवाला अपेक्षा असते. जीव स्वार्थी असल्यामुळं, ती स्वाभिमानी असल्यामुळं ती अपेक्षा तो ठेवूनच वागत असतो, राहत असतो, त्याच्यासाठी त्याची धडपड असते. तो मान सन्मान परमेश्वराने त्यागायला लावलेला. खरं म्हणजे ज्याला शांतता हवी त्यांनी या जाहिरात युगापासून दूर जर राहिलं, मान सन्मानापासून दूर राहिलं, तर तो त्याच्या जीवनामध्ये शांतता पाळू शकतो. अन्यथा राजस प्रवृत्तीच्या लोकांनी सतत असं वाटत असतं कोणीतरी आपली स्तुती करावी, आपलं मोठेपण गावावं, म्हणून ते सोशल मीडियातून कुठंतरी मीपणातून मी थोडंसं केलं, मी हे केलं, मी ते केलं, हे सांगण्याची प्रवृत्ती सतत त्याची असते. हे जाहिरातीचं युग आहे, आणि या जाहिरातीच्या युगामध्ये स्वतःची सुद्धा जाहिरात करणारे आपल्याला राजकीय लोक दिसतील. परंतु ज्याला शांतता हवी, ज्याला धर्मतत्वज्ञानातून आपल्या स्वतःचं हित करून घ्यायचंय, त्यांनी ह्या जाहिरात युगापासून किंवा स्वतःच्या प्रसिद्धीपासून जर दूर राहिलं तरच त्याला शांतता लाभेल. अन्यथा त्याच्यासाठी धडपडणारे खूप लोक आहेत. मग पेपरमधून, टी व्ही चॅनलमधून, आजकाल सोशल मीडियातून हे सतत स्तुतीपाठक निर्माण करून स्वतःची डंका वाजवत असतात. परंतु ते लोक सतत अस्वस्थ असतात. ते कधीही स्वस्थता त्यांना लाभू शकत नाही. स्वस्थतेने ते धर्म, नामस्मरण असेल, आचार विचार प्रणाली असेल, हे कधी पाळू शकत नाही. आणि म्हणून समाजामध्ये मिळणारा जो मान सन्मान आहे, हा का मिळतोय, कशासाठी मिळतोय, कशामुळे मिळतोय, याचं जर चिंतन केलं तर आपल्या ते जे कारण आहे ते अत्यंत फोल आहे. पूर्वी अन्य राठीमध्ये लोक म्हणायचे शीत आहे तर भूत आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर 4 लोक तुम्हाला आजूबाजूला भेटणार. तुमच्याकडे काहीतरी सामुग्री असेल तर 4 लोक तुम्हाला आजूबाजूला भेटणार. आणि म्हणून परमेश्वराने सगळी सामुग्रीचा त्याग करायला लावलेला आहे. द्रव्य असते ते माझी, याच्यापासून सावध परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे. आणि म्हणून हे ज्या गोष्टी आहेत, आपल्याकडे काहीतरी आहे, परंतु ते आपल्या उपयोगी किती लावायचं, धर्माच्या उपयोगी किती लावायचं, समाजाच्या उपयोगी किती लावायचं, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. त्याच्यात अहंकारात आपण न जाता धर्मतत्वज्ञान सांभाळण्यासाठी आपण सक्षम झालं पाहिजे. म्हणून परमेश्वराने सांगितलं याचा त्याग केला पाहिजे. दुसरी आहे इस्टेट. याच्यामध्ये सर्वात मोठा अभिमान परमेश्वराने सांगितलंय की द्रव्य असते ते माझी. मग त्या द्रव्यामध्ये आपली इस्टेट येते, आपली जमीन येते, आपल्या गाड्या येतात, आपलं जे बी आहे सोनं नाणं येतं, आपलं घरदार येतं, हे सर्व इस्टेटीमध्ये येतं आणि द्रव्यामध्ये येतं. हे ज्याच्याकडे आहे त्याला आपोआपच अहंकार निर्माण होत असतो. मी काहीतरी वेगळा आहे, मी समाजापेक्षा काहीतरी मोठा आहे, याची भावना त्याच्यामध्ये निर्माण होत असते. म्हणून तो धर्म कधी सांभाळू शकत नाही. हे जे आहे हे सर्व परमेश्वराचं आहे. परमेश्वराने सांगितलंय असं काय होईल पोरा, जे तिचे ते आपले, जे परमेश्वराचं आहे तेच आपलंय असं समजून कधी त्याची भावना निर्माण होईल, कधी त्याची प्रवृत्ती निर्माण होईल. परंतु ह्या ज्या गोष्टी या करणं एवढ्या सोप्या नाही. कारण किती मोठे साधक असेल त्यांना आपलं दाखवायचं, आपल्याला किती मानपान आहे, ही एक प्रवृत्ती असते. अभिलाषा निवड दिली तरी त्या गोष्टी जात नाही, एवढ्या सोप्या नाही. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पुत्र, म्हणजे आपलं अपत्य जे आहे त्याचा त्याग करणं. ते पण एवढं सोपं नाही, कारण त्याच्यासाठीच आपलं सारं चालू असतं. आता जे काही बालभिक्षुक असतात त्यांना मुलाचा विषय नाही, परंतु शिष्याच्या माध्यमातून ती इस्टेट त्यांनी तयार केलेली असते. आणि परमेश्वराने स्पष्ट सांगितले स्वतःच्या बायकोपेक्षा शिष्याचा अभिमान जास्त राहतो, त्यातून अनिष्ट घडण्याची शक्यता राहते. आणि पंच कुळाचार्याची जी गोष्ट परमेश्वराने सांगितली ती त्यातूनच निर्माण झाली
का त्याचा शिष्य चाळवल्यामुळं त्यांनी याच्यावर विष प्रयोग केला आणि तो नरक योनीत गेला. पण ह्या ज्या गोष्टी आहे, आपण प्रसिद्धीच्या पाठीमागे लागलो तर आपल्याकडून अनिष्ट होण्याची शक्यता असते. आपण इष्टिटी पाठीमागे लागलो, पैशाच्या पाठीमागे लागलो तर आपल्यामध्ये आपण धर्मापासून जाऊ शकतो. आणि अपत्यांसाठी आपण कर्तव्य भावनेने काय करायचं, किती करायचं, कोणत्या मर्यादेत करायचं याचा विचार नाही केला तर आपण अपत्यासाठी करतो, त्याच्या अपत्यासाठी करतो, 4 पिढ्यांसाठी करतो. तर कधीतरी या सत्संगामध्ये मी ही गोष्ट सांगितली असेल का एक व्यापारी असतो आणि तो व्यापारी एका ज्योतिषाकडे जातो आणि त्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर तो त्याचं हात दाखवतो आणि ते स्वतःचं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तो ज्योतिष त्याला सांगतो का तुमच्याकडे 7 पिढ्या खातील एवढी इस्टेट येणार आहे, एवढा मानपान भेटणार आहे, तुमचं चांगलं होणार आहे, सर्व काही जे आहे ते चांगलं सांगतो. तो बी खुश होतो, घरी येतो. परंतु झोपल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का या ज्योतिषाने 7 पिढ्या सांगितल्या, मग 8व्या पिढ्याचं काय. आणि त्यातून तो डिस्टर्ब होतो. त्याचं जीवन, खाणं पिणं सर्व विस्कळीत होतं, संभ्रमावस्थेत जातो. आणि मग त्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर त्या ज्योतिषी एका म्हातारीच्या माध्यमातून त्याचा हा आम आहे, जे अज्ञान आहे तो फेडतो. सांगण्याचं तात्पर्य की आपण किती कमवावं, अपत्याला किती काय द्यावं, हे आज जर आपल्याला नाही समजलं तर नक्कीच आपण त्यात दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो परमेश्वराने सांगितला आहे. आपण ह्या जीवनामध्ये आता जीवन जगण्यासाठी किती गरजेचं आहे तेवढं आपल्याला दिलं, त्यात समाधान पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. प्रसिद्धीपासून दूर राहणं जे आहे ते आहे परमेश्वरासाठी. आपण आपल्या हिताच्या अनुषंगाने भक्ती करतोय आणि ती भक्ती परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळं परमेश्वराला दिसतंय, समजतंय. त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही, प्रसिद्धीची गरज नाही. ही जाणीव जर तुम्हाला झाली तर नक्कीच तुम्ही या गोष्टीपासून दूर राहाल. परमेश्वराने सांगितलंय जर त्याग केला किंवा एखादं तुम्ही क्रिया केली, दान केलं तर एका हाताने केलेली दान दुसऱ्या हाताला कळू नये. परंतु आज प्रसिद्धीचं युग आहे. छोटीशी एखादी गोष्ट केली तर त्याच्या इतका डंका पिटवतो का ते मी माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही आणि मी किती धर्मासाठी करतोय दाखवण्याची एक स्पर्धा निर्माण झालेली आहे. परंतु ते जर असेल तर ते किती चुकीचं आहे ते पुढच्या सूत्रामध्ये परमेश्वर आपल्याला सांगतात. म्हणून त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. जे बी करतोय आपण आपल्या हितासाठी करतोय, आपल्या भल्यासाठी करतोय आणि ते करणं हे परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळे परमेश्वराच्या खात्यात पडतंय, परमेश्वराला समजतंय. त्याच्यामुळे इतरांना समाजाला कळावं, समजावं याचा हट्ट धरायची काही गरज नाही. परंतु त्यापासून जर आपण दूर राहिलो तरच आपण त्यापासून वाचू शकतो. पण जीवाचा एक राजस, तामस, सात्विक असे भाव असतात. तो त्या पद्धतीनं वागत असतो आणि कोण कसं वागतंय त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येतं का हा तामस आहे, हा राजस आहे, हा सात्विक आहे. तर ह्या ज्या गोष्टी ह्या प्रत्येकामध्ये असतात. एक मुख्य असतं, बाकी अनुषंगिक असतात आणि प्रत्येकामध्ये ते असतं. आता त्याच्यावरती परमेश्वराने संयम ठेवून त्याग करायला लावलेला आहे. हे चांगल्या चांगल्या भल्यांना होऊ शकत नाही, परंतु तेच केलं तर परमेश्वर प्राप्त होणार आहे हे मात्र नक्की. आणि म्हणूनही आपण समजून घेतलं पाहिजे. लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट, येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. का त्याग करायचा आहे परमेश्वर सांगितलंय. ते लोकांमध्ये जर तुमचं श्रेष्ठत्व निर्माण जर झालं तर परमेश्वराकडे मात्र तुमचं कनिष्ठत्व आहे, तुम्हाला 0 व्हॅल्यू आहे. जर परमेश्वराकडे जर टक्केवारी वाढली तुमची, परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण परमेश्वराची प्रसन्नता आपण निर्माण करू शकलो तर त्यावेळेस मात्र जनसामान्यामध्ये तुम्ही 0 असाल. आता आपण जनसामान्यांमध्ये कसं हिरो व्हावं याच्यासाठी आपला सतत 8 तास प्रयत्न चालू आहे. याचा अर्थ तो 8 तास तो प्रयत्न परमेश्वराकडे 0 होण्याचा आहे. आणि जर परमेश्वराकडे 0 होण्याचा जर तो 8 तास आपल्याला घेऊन जात असेल आपल्या स्वभावानुसार तर ते आपलं खूप मोठं नुकसान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रसिद्धीच्या अनुषंगाने, श्रेष्ठत्वाच्या अनुषंगाने, काही दाखवण्याच्या अनुषंगाने, राजस प्रवृत्तीनं, तामस प्रवृत्तीनं जर आपण काही करत असेल तर त्यातून आपलं हित किंवा धर्माच्या अनुषंगाने ती आचारप्रणाली कृती आपल्याकडून होत नाही. आणि म्हणून परमेश्वराची प्रसन्नता आपण
निर्माण करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक व्यवहारामधली जी मान्यता आहे ती जर आपल्या ठिकाणी असेल आणि आपल्याला मिळालेली असेल, तर ईश्वराच्या ठिकाणची जी मान्यता आहे ती मात्र आपली व्यर्थ आहे आणि त्यात आपल्याला काही भेटू शकत नाही. आणि म्हणून आपण कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं याचा विचार केला पाहिजे. ती विचार करत असताना नैसर्गिकरित्या धर्म आपल्याला कसा सांभाळता येईल, आपल्याला तो धर्म आपल्यासाठी कसा करता येईल, आणि अनुषंगिक कोणी जर आलं तर ते परमेश्वर जोड करून देतात. कारण आपल्या संपर्कात जर कोणी आलं तर ते परमेश्वराचं ती एक लीळा असते आणि त्यावेळेस मात्र आपण आपली ड्युटी, आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. मग धर्माधरुदिरीच्या अनुषंगाने असेल किंवा अर्थापती परमेश्वराचं तत्वज्ञान सांगणं असेल तर ओढून ताडून काही उपयोगाचं नाही. नैसर्गिकरित्या जर आपल्या संपर्कात कोणी आलं तर आपण आपलं कर्तव्य पार पाडावं. मात्र ओढून ताडून मग मला किती येतंय, मी काय करू शकतो, मी काय सांगू शकतो हे सांगत असेल तर आपण नक्कीच डिस्टर्ब होऊ. धर्मामध्ये जी स्वस्थता आपण लाभलेली किंवा लाभू शकतो ज्ञानाच्या माध्यमातून ती आपली मात्र भंग होईल. आणि म्हणून आपण या श्रेष्ठत्वाच्या अनुषंगाने कधीही धर्मामध्ये विचार किंवा आचारप्रणाली किंवा तशा पद्धतीनं वागणं आपलं नसलं पाहिजे. जो प्रयोजक तो अप्रयोजक, जो अप्रयोजक तो प्रयोजक, ह्याच अनुषंगाने ते दुसरं सूत्र पण आहे. लोक व्यवहारामध्ये जेवढं आपण उपयोगी पडू तेवढं धर्मामध्ये किंवा परमेश्वराच्या ठिकाणी आपण अनुपयोगी असू, आणि परमेश्वराच्या ठिकाणी जेवढं उपयोगी असेल तेवढं लोकव्यवहारामध्ये आपण अनुपयोगी पडू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आता याचा अर्थ असा नाहीये की मग आपण काहीच करायचं नाहीये. यावरती आपण प्रकाश टाकून आपल्या संभ्रमावस्था आपण काढून टाकलेले आहे. जो मानवता धर्म आपण परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे तो तर आपण पाळलाच पाहिजे. धर्म सांभाळत असताना अदृष्टपर साधता जर दृष्टपर जर त्याचा उपयोग होत असेल, लाभ होत असेल तर ते अनुषंगिक समजून आपण त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जसं परमेश्वराने सांगितलंय महात्म्याने प्रिय वक्ता व्हावे, आपण गोड बोलायला लागलो तर जन माणसामध्ये आपोआपच आपल्याला चांगलं म्हणते. ते हे दृष्टपर फळ आहे. परंतु आपलं जे वागणं आहे, आपलं जे बोलणं आहे, आपली जी कृती आहे ही या दृष्टपर फळासाठी नसून आपल्याला अदृष्टपर परमेश्वराचं प्रसन्नता किंवा परमेश्वर प्राप्ती करायची आहे या अनुषंगाने असलं पाहिजे. जेव्हा त्या अनुषंगाने आपण करू त्यावेळेस नक्कीच आपल्याला अदृष्टपरच फायदा होईल, परमेश्वराची प्रसन्नताच आपल्याला लाभेल. या ज्या गोष्टी आहेत जनमानसामध्ये ह्या खूप काही दिवस टिकत नाही. कारण जे परमेश्वराने सांगितलेली श्रद्धा असेल, भक्ती असेल, ही व्यभिचारी सांगितलेली आहे. कारण आज जी तुमच्यावर कोणाची तरी निष्ठा आहे, 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर ती निष्ठा तुटून गेलेली असेल. कारण जीव स्वार्थी आहे, जीव जीवासारखाच वागणार आहे. त्याच्यामुळे जीवाकडून जीवाला मिळणारं जे आहे ते सर्व अशाश्वत असतं. एक तर काही देऊ शकत नाही, सारं लटकं असतं. परंतु जरी भेटत असेल, मग मानपान असेल, मोठेपणा असेल, काही आणखीन काय असेल, ते सर्व लटकं आहे. हे आपण समजून जर घेतलं तर त्यात आपण कधीच अडकणार नाही. आणि त्यात न अडकल्यामुळं परमेश्वराची जी धार्मिकता आहे ती आपण योग्य पद्धतीने सांभाळू शकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी नाहीये तर आपल्या हितासाठी आणि अदृष्टपर परमेश्वराच्या फळासाठी आपलं हे सर्व हट्टास असला पाहिजे. धार्मिकता सांभाळणारी जी कृती असली पाहिजे, ती प्रवृत्ती आपली असली पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने या दोन्ही सूत्रातून आपल्याला स्पष्ट त्यातून बाहेर निघायला सांगितलेलं आहे. आणि हे जर आपण समजून घेतलं ते अत्यंत सोपं आपल्याला होईल. जोपर्यंत असावे तो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाश आहे. म्हणजे आता एखादा अनुसरलेले साधक आहे, ते अटन विजन करत असताना कुठं जर थांबले तर कुठपर्यंत असं थांबावं की जोपर्यंत लोक तुम्हाला ओळखणार नाही किंवा तुम्हाला मानपान देणार नाही किंवा मानपान यायला लागेल तोपर्यंत थांबावं. अन्यथा तिथून आपण निघावं. कारण आचार करत असताना, वैराग्य जीवन जगत असताना, ज्ञानयुक्त जीवन जगत असताना हे सर्वसामान्य जे जीव आहे ते आपोआपच साधू संतांकडे आकर्षित होतात आणि त्यातून त्यांना श्रेष्ठत्व निर्माण होऊन ते धर्मापासून जाण्याची शक्यता असते. म्हणून परमेश्वरांनी सांगितलंय त्यांना की जे श्रेष्ठत्व जे आहे ते जोपर्यंत तुमचं प्रकाशत नाही, तुम्हाला ओळखत नाही कोणी, तोपर्यंत तुम्ही थांबा. अन्यथा तुम्ही तिथून ती गोष्ट निर्माण झाल्यानंतर निघायला पाहिजे, पुढे सुरायला पाहिजे. आजची ती परिस्थिती नाही. आज आपण एकाच ठिकाणी स्थायिक झालेलो आहे. त्यामुळं हे श्रेष्ठत्व प्रत्येकाला मिळतंय,
परंतु त्यात जास्त हुरळून न जाता, त्यात न अडकता आपण फक्त धर्मानुषंगाने आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. आणि अनेक साधू संत त्या पद्धतीनंच राहतात, त्याच्यामुळं त्यांना या गोष्टीची बाधा येत नाही. अन्य धर्मे पुरुष धर्मापासूनच आहे. असं का करावं तर परमेश्वर म्हणतात अन्य धर्मे पुरुष धर्मापासूनच आहे. धर्मापासून जाण्याची जी गोष्ट आहे ती परमेश्वराने या सूत्रात सांगितलेली. अन्य धर्मे पुरुष म्हणजे अन्य धर्मे, आपण अन्य शब्दाचा अर्थ काय घेतो किंवा अन्य कोणाला म्हणतो की जे उपदेशी नाही, ज्यांना बोध नाही, ते अन्य. परंतु इथं परमेश्वराने काय सांगितलं, अन्य धर्मे पुरुष धर्म. धर्मात आलेला जो मनुष्य आहे, जो जीव आहे, त्यांनी जर अन्य धर्मासारखं किंवा अन्य जीवासारखं जर वागला, राहिला, बोलला तर धर्मापासून जातो. कारण धर्मात आलेला आहे तो अन्य कसा होऊ शकतो. म्हणजे अर्थी परमेश्वराने धर्मातला जीव धर्मातून जाईल त्याला अन्य म्हटलंय. याचा अर्थ हा इथं आहे, याला बोध आहे, याला उपदेश आहे, परंतु याला ह्या धर्माची जाणीव नसल्यामुळे तो अन्य धर्मासारखंच कर्मकांडात अडकला, अंधश्रद्धेत अडकला, तुझ्या माद्यात अडकला, हे सारी ज्या गोष्टी, मीपणात अडकलेला, श्रेष्ठत्वामध्ये अडकला, तो अन्यच आहे म्हटले. हाय इथला परंतु अन्य. दुष्टपर जर भक्ती करत असेल, काहीतरी स्वार्थापोटी, काहीतरी अपेक्षेने हे मिळावं ते मिळावं, जर कोण भक्ती करत असेल तर तो अन्यच आहे. तो हाय इथला परंतु तो अन्य आहे. म्हणून असे अन्य लोक धर्मात असून सुद्धा उपयोगाचे नाही, कारण ते धर्मापासून जाण्याची शक्यता आहे आणि ते धर्मापासून जातात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपल्यामध्ये सुद्धा भरपूर अन्य लोक आहे जे कर्मकांड करत असेल, जे अंधश्रद्धा जोपासत असेल, जे स्वार्थाने किंवा दृष्टपर भक्ती करत असेल, ते अन्यच आहे. कारण प्रत्येक उपदेशी घेतलेला जीव, प्रत्येकाला बोध झालेला जीव हा अदृष्टपराकडे जाणं एवढं सोपं नाही. अहेतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन. अहेतुक भूतभजन घडलं तर त्याला ज्ञान होणार आहे. अहेतुक मायापूर भजन झाडलं तर त्याला प्रेम होणार आहे. आणि ह्या अहेतुक घडण्यासाठी आपल्याला धर्माची जाणीव, ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जर जाणीव झाली तरच तो धर्म व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि जाणत्याला विको सुखाते निधी. जाणता जो आहे त्याला हे जे सुख आहे, मग संसारातला असेल, प्रपंचातला असेल, त्याला ते कधीच लाभत नसतं. ते त्याला विषयासारखं, पॉयझन सारखं वाटत असतं. तो कर्तव्याच्या भावनेतून, काही आपलं जबाबदारी आहे त्याच्या भावनेतून जरी इथं राहिला, परंतु तो धर्म जाणीवेतून तो कसा राहतोय फक्त त्याला आणि परमेश्वरालाच माहीत असतं. शून्य म्हणजे कुत्र्यासारखं पळत पळत तो जगत असतो, त्याला त्याचं काही महत्व नसतं. आणि जबाबदारी आहे, कर्तव्य आहे म्हणून त्याला जाता पण येत नसतं. अशा अनुषंगाने हा जो जीव आहे तोच दैवराटीचा, तोच परमेश्वराचा भक्त म्हणू शकतो. परंतु दृष्टपर भक्ती करणारे, कर्मकांड विधी जोपासणारे, हे असंच ते तसंच, या धर्मामध्ये ह्याच बसतं, तेच नाही चालत, हे चालतं, तुझं माझं, तुमचा देव आमचा धर्म तुमचा धर्म, असे म्हणणारे जे आहे ते धर्मात असून सुद्धा अन्यच आहे. आपण जे अन्य ज्यांना म्हणतो त्यांच्यामध्ये यांची सुद्धा गणती होती. आणि असेच जीव धर्मापासून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून असे आजूबाजूला मिश्र भक्ती करणारे किंवा हे कर्मकांड जोपासणारे, विधीत अडकणारे, तुझं माझं करणारे असे जीव अनेक आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांच्यापासून आपण सावध राहिलो पाहिजे. त्यांची अर्थता असेल तर त्यांना आपण धर्म समजून सांगितला पाहिजे, त्यांची चिकित्सा असली पाहिजे, त्यांची अर्थता असली पाहिजे. आणि आपणही तो धर्म समजून उमजून सांभाळला तरच आपण धर्मामध्ये टिकू शकतो किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा धर्म इतका सोपा नाहीये. अजून कशाने धर्मावरून परमेश्वर म्हणतात जीव जाईल, तर विकारे पुरुष धर्मापासूनच आहे. आता विकार दोषामुळे सुद्धा जीव हा धर्मापासून जातो. आणि विकार हे इंद्रियाच्या ठिकाणी विकार, इंद्रियांचा धर्म हा विकार. एकीकडे परमेश्वर म्हणतात विकार पुरुष धर्मापासून जाय, एकीकडे सांगतात विकार विकल्प शून्य व्हा, विकारा वेगळा काही हा जीव झालाच नाही. ही जे सूत्र आहे हे आपल्याला संभ्रमावस्थेत घेऊन जाणार आहे. परंतु त्याच्यावरती शून्यत्व निर्माण करायला लावलं, त्याच्यावरती संयम करायला लावला आहे. म्हणून विकार हा जो दोष आहे यापासून वाचणं एवढं सोपं नाही. परंतु विकाराची जर तुम्हाला वाचायचं असेल तर पहिला जो उल्लेख आहे विकाराच्या अनुषंगाने तो आपला होणार नाही.
याची जर आपण काळजी घेतली, जर झाला तर त्याचाच पटकन आपण त्याग केला, तर आपण पुढच्या विकारापर्यंत जाऊ शकत नाही. उल्लेख जो आहे तो आपला झाला नाही पाहिजे, झालाय तरी त्याच्या पुढे आपण सरकलं नाही पाहिजे. आता इंद्रियांचा जर विकार हा धर्म आहे आणि मग आपण आपले डोळे पाहायचं काम करतात, कान ऐकायचं काम करतात, तोंड बोलायचं काम करतात, आणि मग आपण कसं त्याच्यापासून दूर होऊ? नैसर्गिकरित्या आपण रस्त्याने चाललोय किंवा कोणाकडे तरी बसलोय, आपला त्यांच्याशी अर्थार्थी संबंध नाही, ते काहीतरी बोलताय, आपल्या कानावर पडतंय, तर तो विकार नाहीये, परंतु स्वभावच आहे. डोळे डोळ्याचं काम करणारे, कान कानाचं काम करणारे, तर तो विकार नाही, परंतु हेतू पुरस्कर काहीतरी हेतूने आपण काहीतरी ऐकायला लागलो, पाहायला लागलो, तर तो विकार आहे. जसं काही लोकांना सवय असते की ते काय बोलतात आपण कान देऊन गुपचूप ऐकणं, हा विकार. तिथं काय चाललंय, कशासाठी गर्दी आहे, हेतू पुरस्कर जाऊन पाहणं, हा विकार आहे. आपलं अर्थार्थी घेणं देणं नसतं. नैसर्गिकरित्या काही विषय निघाले त्यावरती चर्चा करणं, हा विकार नाहीये, परंतु जाणून बुजून राजकारणावर बोललं, समाजकारणावर बोललं, तुझ्या माझ्यावर बोललं, तत्व सिद्धांतावरती बोललो, धर्मावरती बोललो, तर हा विकार आहे. कारण परमेश्वराने सांगितलं अन्य जी वार्ता आहे ती करू नका, त्याच्यापेक्षा झोपा घ्या. ही जी गोष्ट आहे ही आपण समजून घेतलं पाहिजे की विकारामध्ये काय काय बसतं. नैसर्गिकरित्या होणारे, स्वभावात होणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या विकारात बसत नाही, पण हेतू पुरस्कर अपेक्षेने काहीतरी हेतू ठेवून काही गोष्ट जर आपण इंद्रियाद्वारे करत असेल तर त्या विकारात आहे. आणि त्या विकारावरती जर आपल्याला संयम करायचा असेल तर काहीतरी पाहण्याची इच्छा आपली होते, परंतु आपण जर तो संयम ठेवून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपोआपच त्या विकारापासून आपण वाचू शकतो. आपल्याला काहीतरी पाहण्याची इच्छा ज्यावेळेस होती त्यावेळेस होकारात्मक विचार करून परमेश्वर सांगतात की कलियुगी हे बर्वे, कलियुगामध्ये सर्वात सुंदर काय, तर मी आहे. जर परमेश्वराने स्पष्ट सांगितलं ह्या कलियुगामध्ये सर्वात सुंदर परमेश्वर आहे, तर बाकीचं आपण किती पाहिलं ती सौंदर्यता थोडी आपल्याला पाहता येणार आहे. म्हणून जाण्याची काही गरज नाही, असा जर विचारधारा करून जर ते नाकारत राहिलं तर नक्कीच आपण या विकारापासून वाचू शकतो. तसंच ऐकावं ते परमेश्वराचं स्तुती ऐकावी, बघावं तर परमेश्वराची श्रीमूर्ती ऐकावी पाहावी, बोलावं तर फक्त परमेश्वराचं स्तुती बोलावी, आचारा विचारावरती बोलावी, तत्वज्ञानावरती बोलावी, धर्मावरती बोलावं. त्यावेळेस त्या अवस्थानाच्या वेळेस परमेश्वर आपल्या बरोबर असतात आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे ही भावना जर आपण ठेवून या गोष्टीत जर आपण आपलं जीवन व्यथित करत असलो तर नक्कीच यापासून आपण वाचू शकतो. ही विकाराची व्याप्ती खूप मोठी आहे, कारण ते एक दरवाजातून येत नाही, त्याचे हजारो दरवाजे. तो अत्यंत दिनहीन होऊन आपल्या जवळून येतो आणि आपल्याला गिळंकृत करत असतो. याच्यावरती आपण चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून जीवाच्या या गुणदोषाच्या अनुषंगाने हे जी विकारावरती जे जीव जातात ते नक्कीच धर्मापासून जातात, धर्मावरून जातात. त्याला प्रमाद अंगवतो आणि हे प्रमाद आपण अंगवलेले आहे पूर्वी, म्हणूनच आपण जन्ममृत्यूच्या फेरात पडलो ना आज कलियुगात जन्माला आलेलो आहे आणि दुःख उपभोगतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे. विकारे पुरुष धर्मापासूनही जाय, विकारे पुरुष धर्मापासून जर जातो तर त्यापासून वाचण्यासाठी जे परमेश्वराने आपल्याला सांगितलेले त्यावरती संयम आपण ठेवला पाहिजे. कारण जीव हा दोषाचा आळ आहे, विकारा वेगळा हा जीव होत नाही, होऊ शकत नाही असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु दुसरीकडे त्याच्यावर संयम पण ठेवायला लावलेला आहे. तर ह्या गोष्टीची जी बॅलन्स आहे आपल्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्या कुशलतेने आपल्याला जर ती पाळता आली तरच आपण धर्मात टिकून राहू. किंवा धर्म एवढा सोपा नाही आहे, आपल्याला धर्मात येणं खूप सोपं आहे, परंतु धर्म आल्यानंतर धर्म जाणून समजून उमजून घेतल्यानंतर धर्मात टिकणं आणि त्या टिकण्यातून सातत्य ठेवून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाणं हे मात्र सोपं नाही. धर्मात येणं खूप सोपं आहे, कारण कळत न कळत आपल्याकडून कुठंतरी काहीतरी क्रिया घडते आणि त्या क्रियाचं फळ म्हणून परमेश्वर आपल्याला बोध देतात. अहेतुक क्रिया कुठंतरी घडते, काहीतरी तो भाव निर्माण होतो, त्याचं फळ आपल्याला परमेश्वर देत असतात. म्हणून आपल्याला बोध झाला, बोध परमेश्वराने दिला, परंतु ते टिकवणं आणि त्या बोधाला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणं एवढं सोपं नाही. म्हणून या धर्मावरून कोणत्या गोष्टींना आपण जातो हे सूत्र जर आपण बाजूला काढले तर नक्कीच त्याच्यावरती आपल्याला संयम ठेवता येईल किंवा त्याच्यावरती सतत वाचन करून ते लक्षात घेऊन आपण सावधता आपण बाळगू शकतो, हे आपण लक्षात घ्या.
आपण्या उपद्रव उठी त्याचा असा बंदुकीजे, म्हणजे आपल्याला त्रास होतो अशा राजस तामस ताण काळ पुरुष किंवा पदार्थ आहे याचा परमेश्वराने त्याग करायला लावलेला. कारण विकाराने पुरुष जातोय, मग विकाराने पुरुष जातोय तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणत्या जागेचा त्रास होतो, कोणत्या एखाद्या व्यक्ती असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, त्याचा त्रास होतो, किंवा कोणत्या पदार्थातून आपल्याला त्रास होतो, त्या गोष्टीचा परमेश्वराने त्याग करायला लावलेला आहे. ज्या गोष्टीमुळं आपल्याला उपद्रव होत असेल, ज्या गोष्टीमुळे आपण अस्वस्थ होत असेल, ज्या गोष्टीमुळे आपण धर्मापासून जाण्याची शक्यता निर्माण झालेली असेल, अशा पदार्थाचा, अशा गोष्टीचा, अशा स्थानाचा, अशा जागेचा, अशा व्यक्तीचा आपण त्याग केला पाहिजे. आणि हे संशोधक वृत्तीनं आपण समजून घेतलं पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्याबरोबर असली आपल्याला अस्वस्थ वाटतं किंवा याच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही, याच्याबरोबर जाण्याची इच्छा होत नाही, त्याग करा, आज संबंध करा. परमेश्वर स्पष्ट सांगितलंय. याच्या स्थानाच्या बाबतीत असेल, पदार्थाच्या बाबतीत, एखादा पदार्थ जर तिखट खाण्याची आपल्याला सवय नाही आणि आपण खाल्ल्या गेलं आपल्याला त्रास होणार, गोड खाल्लं तर त्रास होणार, आंबट खाल्लं तर त्रास होणार, खूप थंड खाल्लं तर त्रास होणार, खूप गरम खाल्लं तर त्रास होणार. आणि तामस अन्न आहे, जर त्रास होणार आहे माहीत आहे तरी आपण जर हट्ट धरला तर त्यापासून उपद्रव होणार आहे. त्या उपद्रव झाल्यातून धर्मापासून आपण की जी अस्वस्थता आपल्याला निर्माण झाली त्यातून आपलं स्मरण साधणार नाही, आपला अभ्यास साधणार नाहीये, आपण अस्वस्थ होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे, त्यातून आजारपण येण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण धर्मापासून दूर जाण्याची शक्यता असते. पण या गोष्टीचा परमेश्वराने त्याग करायला लावलेला आहे आणि हा त्याग सातत्यपूर्ण केला पाहिजे. आणि आपण सहजच म्हणू अरे यात काय विशेष आहे, त्याग म्हणजे काय, याचा त्याग करायचा त्यात काय विशेष आहे, आपण करू शकतो. ह्या ज्या गोष्टी ह्या आपल्याला म्हणायला खूप सोप्या आहेत, परंतु त्याग करायला खूप अवघड आहे. कारण म्हणणं आणि कृती करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कोणाला तरी उपदेश करणं, कोणाला तरी मार्गदर्शन करणं हे खूप सोपं आहे, परंतु तो उपदेशन जे मार्गदर्शन आपण जे करतो ते आपल्या कृतीत आपल्याला आणणं, आपल्या जीवनात आणणं हे खूप अवघड आहे. म्हणून मराठीमध्ये म्हणतात बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसाच चालतो म्हणजे कृतीवर जातो, त्याचंच लोक वंदन करतात, त्यालाच मानतात. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं आणि जाणीवपूर्वक जर ते सांभाळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला धर्माच्या या परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल. आणि म्हणून परमेश्वराने एक उदाहरण दिलेलं आहे अन्य राटीच्या एका साधूचं, का तुम्ही जे म्हणताय का व त्यात काय एवढं विशेष आहे, परंतु ते एवढं सोपं नाही आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात ऋषी शृंग स्त्री पुरुषाईचा विभाग नेणे परी संबंधे पोराचे चैतन्य वेधले. म्हणजे ऋषी शृंग नावाचा जो अन्य साधू होता, तर ती कथा जी आहे, ऋषी शृंग हा युगांडक ऋषीचा मुलगा, त्याने आपल्या मुलाला म्हणजे ऋषी शृंगाला जनसंपर्कापासून दूर ठेवलं, जंगलात ठेवलं, कोणत्याही माणसाचा संबंध येणार नाही, संपर्क येणार नाही. लहानपणापासूनच त्याला तपश्चर्येसाठी एखाद्या विशिष्ट अरण्यात नेऊन ठेवलं आणि लहानपणापासून त्याला कोणत्याही स्त्रीचं दर्शन होऊ दिलं नाही. त्यामुळं त्याला स्त्री काय पुरुष काय याच्यातला भेदच माहीत नव्हता, कारण त्यांनी पाहिलंच नाही. आता एखादी वस्तू आपण जर कधी पाहिलेलीच नसते तर आपल्याला आपोआपच उत्सुकता निर्माण होते की ही वस्तू काय, कधीतरी पाहिली तर. एखादा फळ असेल, एखादा प्राणी असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादी गोष्ट असेल, ही आपण कधीच पाहिलेलं नसतं, कधी ऐकलेलं नसतं आणि अचानक जर आपल्या समोर आली तर नक्कीच आपल्याला त्याची उत्सुकता निर्माण होते. तसंच या ऋषी शृंगाला स्त्री कधी त्याला दिसलीच नाही, त्याच्यामुळे त्यातला भेदच त्याला माहीत नव्हता. त्यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेदही त्याला या ऋषी शृंगात माहीत नव्हता आणि तो जाणत पण नव्हता. परंतु पुढे दशरथ राजाच्या राज्यात दुष्काळ पडला आणि दुष्काळ निवारण करण्यासाठी पर्जन्य दृष्टीसाठी दशरथ राजाने यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि त्या यज्ञासाठी एक अट होती का अत्यंत वितरागी तपस्वी जो पुरुष आहे का ज्यांनी कोणत्या प्रकारचा प्रमाद अंगवलेला नाहीये, अशा पद्धतीचा किंवा असा तपस्वी एखादा पाहिजे होता. आणि तसा तपस्वी ऋषी शृंगच होता, पण तो जनसंपर्कापासून कोस दूर होता. त्याला आणायचं कसं, त्याला जर आणलं तर आपली जी अडचण आहे ही दूर होईल. या दशरथ राजाला माहीत होतं
परंतु ते आणणार कोण त्याला? कारण ते तपश्चर्या करताय आणि त्याला त्याच्याशी काही मतलब नाहीये. आणि ही जबाबदारी मग अयोध्येतील एक सामान्य स्त्री म्हणजे वेश्या जी पत्रकाळिका या नावाच्या वेश्येने स्वीकारली आणि तिनं सांगितलं का मी त्यांना इथं घेऊन येते. सर्वांना आश्चर्य वाटलं, परंतु ती अत्यंत सुंदर होती आणि चतुर पण होती, वैभव संपन्न पण होती. मग तिने आपल्या या मादक सौंदर्याच्या अनेक गोष्टीतून अनेक कृत्या करून या राजआज्ञेने ती त्याला आणण्यासाठी जाते आणि अत्यंत चतुरपणे ती ऋषीशृंगास घेऊन येत असते. अर्थात ही विबंड ऋषीच्या अनुपस्थित या साऱ्या गोष्टी होतात. तर त्याला ती घेऊन येते. याचा अर्थ काय की परमेश्वर स्पष्ट सांगतात की ज्याला स्त्री आणि पुरुषातला भेद माहीत नव्हता, स्त्री काय हे माहीत नव्हतं, परंतु जेव्हा स्त्री गेली आणि त्या सौंदर्याने तिनं त्याच्यावरती मोह निर्माण केली तर तो भंगला, त्याला परत यावं लागलं, त्याला आणलं. विकाराचे त्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान नव्हतं, मनोइंद्रियावरती कोणत्या प्रकारचा त्याचा स्पर्श झालेला नव्हता आणि त्यामुळं त्या कार्यरूपच झालेले नव्हते जे इंद्रिय. त्याप्रमाणे ऋषीशृंगाच्या ठिकाणी झाले. परंतु ती जी वेश्या आहे तिनं पूर्णपणे त्याला आपल्या स्वाधीन केलं आणि तिच्या पाठीपाठ तो अयोध्येला आला. सांगण्याचं तात्पर्य का जो स्त्री पुरुष असा भेदही जाणत नव्हता, त्यांनी यापूर्वी कधी स्त्री पाहिली नव्हती, त्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा विकार त्यांनी उपभोगला नव्हता, कधी पाहिला नव्हता, तो सुद्धा यापासून गेला. तर आपली काय गत आहे? कारण आपण साऱ्याच विषय भोगामध्ये, या कलियुगामध्ये सारेच विषय राम असल्यामुळे विषय भोगामध्ये लोळतात आहे आणि ज्याच्यात लोळतोय त्याचे आपल्याला आकर्षण निर्माण होतंय, त्याच्यातच आपलं सारं आयुष्य जातंय आणि त्याच्यापासून दूर होऊन परमेश्वर प्राप्ती करायची एवढं सोपं नाही. म्हणून त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला धर्मतत्वज्ञान जाणणं, त्याची जाणीव निर्माण करणं, त्याचा परिणाम काय होईल, आतापर्यंत काय परिणाम झाला हे आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. की अनंत सृष्ट्या, अनंत जन्म आपण कशाने गेलो आणि ते न जाण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल याचं जर आपण नियोजन व्यवस्थित केलं, आणि ते फक्त ज्ञानातून होऊ शकतं. म्हणून ज्ञानमोचक परमेश्वरांनी सांगितलेले ती ज्ञानाची जाणीव जर आपल्याला झाली तरच आपण त्यात वाचू शकतो. कारण एखाद्या गोष्टी, एखाद्या रस्त्याने गेल्यानंतर काय होणार आहे याचा परिणाम जर आपल्याला माहीत असेल तर आपण तो रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत नाही, किंवा तो जर रस्त्याने आपण जातच नाही, तो दुसऱ्या रस्त्याने निघतो. तर आपण सुद्धा धर्मापासून जर गेलो तर काय होऊ शकतं याचं जर आपण धर्माच्या अनुषंगाने जर ज्ञान जाणीव करून घेतली तर नक्कीच त्यापासून आपण सावध होण्याचा प्रयत्न करू आणि त्यापासून न जाण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू. म्हणून परमेश्वरांनी सावधानता बाळगण्यासाठी आपल्याला हे सूत्र सांगितलेले. आता या इस्टेटीच्या अनुषंगाने समाधान व्यक्त करणं, ते समाधान जर नसेल तर किती इस्टेट असेल तर ती काही कामाची नाही. आपल्याला जगण्यासाठी किती गरजेचं आहे, काय गरजेचं आहे, आपल्या कौटुंबिक दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य काय आहे, ते किती पेलं पाहिजे हे जर आपण समजून घेतलं, आणि हे धर्मतत्वज्ञानच आपल्याला ते समजून सांगू शकतं. कारण आपण राजस तामस आहे, जीव राजस तामस, सात्विकतेचे तर आपण नाहीच आहे. परमेश्वराने फक्त आपल्याला ऍक्टिंग करायला लावलेली आहे, तर ती सुद्धा आपल्याच्याने होत नाही. परंतु काही शहाणे लोक असतात तर ते राजस तामस असून सुद्धा शहाणपणाचा आव आणतात किंवा शहाणपणाची ऍक्टिंग करतात. ते पुढच्या सूत्रात येणार आहे. कारण वेड्याचं म्हणे बाहेर प्रकटतं, शहाण्याचं आच्छादतं, मात्र दोन्ही सारखेच असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून उमजून जर घेतल्या तरच आपल्याला ते लक्षात येणार आहे. आणि शास्त्रज्ञान, ब्रह्मविद्याशास्त्र ही अशी एकच गोष्ट आहे, अशी एकच साधन आहे का ते साधन आपल्या जीवनातलं राजस तामस भाव पिळून काढतं. म्हणून ज्या मार्गामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ पोथी पान होत असते तिथं मात्र या गोष्टीचा तुम्हाला अपयोग दिसेल किंवा या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही. कारण हे शास्त्राच्या माध्यमातूनच हा आपला राजस तामस भाव पिळून निघून आपण सात्विकतेकडे झुकू शकतो, निर्गुण निराकाराच्या परमेश्वराच्या भक्तीकडे जाऊ शकतो आणि त्या आचाराकडे जाऊन आपण परमेश्वर प्राप्ती करू शकतो. सतत स्मरण, चिंतन, शास्त्र संवाद, शास्त्रज्ञान याच्यामध्ये जेवढा आपला वेळ जाईल
तेवढा वेळ आपण या विकारापासून, विकल्पापासून, हिंसेपासून, स्वभावापासून दूर राहू. आणि तेवढं जितकं त्याच्यापासून आपण दूर राहू तेवढं परमेश्वराच्या जवळ राहू. आणि म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. एवढ्या सोप्या गोष्टी जरी नसल्या तरी आपण तो प्रयत्न केला पाहिजे. स्मरण, चिंतन, अभ्यास, वाचन, चर्चा, संवाद, सत्संग, संशोधन, अशा अनेक गोष्टी अशा ज्या आहेत ज्या आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतात. जितका वेळ आपण इकडे देणार तितका वेळ आपण त्यातून बाहेर पडणार. कारण जीवा एकाच वेळेस दोन्हीकडे राहू शकत नाही. म्हणून त्यापासून दूर राहायचं तर हे सर्वात मोठं माध्यम आहे. आणि दुसरं कोणतंही माध्यम आपलं नाही आहे. आणि बाकीचे जे माध्यम आहे ते सारे विषयाशीच निगडीत असल्यामुळं त्यातून आपण कधीही बाहेर पडू शकत नाही. म्हणून या गोष्टीचा जर त्याग केला तरच आपण परमेश्वराच्या प्राप्तीचं हे ध्येय आपण गाठू शकतो. सोपं जरी नसलं तर अवघडच सुद्धा नाही. त्यावरती परमेश्वराने अनेक उपाय सांगितलेले आहे. प्रयत्न केले तर परमेश्वराचं साह्य आपल्याला लाभत असतं. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी या गोष्टीचा आपण विचार करून त्याचं चिंतन सतत केलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे. ज्या आपल्या मनातल्या ज्या शंका आहे, काही प्रश्न आहे, काही विचारधारा आहे, आजूबाजूला चर्चा करत असताना काही अनुभव आहे, ते नक्की प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. त्यावरती आपण नक्की चिंतन करत राहू आणि आपल्या मनातले गैरसमज असेल, संभ्रमावस्था असेल, या आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.